सर्व कणकवलीकर रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. एकदा आपण माहोल तयार करूया, म्हणजे आवाज बंद होईल. जोरात टाळ्या वाजवूया, कारण सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे आलेले आहात. मी आता सर एवढ्यासाठीच म्हणते की माझी ओळख ही खूप म्हणजे खूप आत्ता झालेली आहे. आणि आज कणकवलीमध्ये आल्यानंतर अनेक चेहरे वर्तमानपत्रातनं आपण पाहिले होते किंवा टी व्हीवर पाहिले होते. वैभव नाईक सर यांची आज इथे ओळख झाली. आमच्या मधुरा पालवताई, झटक्यात मैत्री म्हणजे काय हे तिच्या मला मुळे कळलं. नंतर आमच्या प्रणालीताईच्या तर आम्ही एकदम ठार प्रेमात आम्ही पडलो. आणि अशी जी मंडळी ज्या माणसाने आपल्या प्रेमाने जोडलेली आहेत, असे आमचे जीजी म्हणजे परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ऋषी नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणाला, पण काय आहे असं सांगताना शेक्सपियर म्हणाला हे सांगून गेला, म्हणजे स्वतःचं नाव सांगून गेला. पण आपल्या महाराष्ट्रात नावामध्येच खूप मोठं सामर्थ्य असतं. म्हणजे नाव ठेवण्यापासून, म्हणजे नावं ठेवणं आणि नाव ठेवणं याच्यात फरक आहे. पण आईवडील जेव्हा नाव ठेवतात ते नाव पुढे जाऊन त्याची वैभवशाली परंपरा निर्माण करणं यामध्ये खरं कर्तृत्व असतं. परशुराम उपरकर कवी आणि गीतकार प्रसाद कुलकर्णी सर इथे आलेले आहेत. त्यांच्या शब्दांच्या आपण सगळेच प्रेमात आहोत. तुमचं मनपूर्वक स्वागत करते. परशुराम उपरकर नावामध्ये हॅलो 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 तुझं कौतुक करणार आहे आम्ही. हॅलो, त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया. साऊंडवाल्याला एकदा जोरात टाळ्या द्या. आता चुकलास तर बघ. पण हॅलो हॅलो येतोय आवाज? नाही. हॅलो 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 तुमचा आवाज येईपर्यंत मी कंटिन्यू करतो. तोपर्यंत हॅलो. अख्ख्या देशात नेहमी म्हटलं जातं की सब भूमी गोपाल की आहे, पण ज्यावेळी मुंबई सोडून तुम्ही गोमांतकाकडे येता तेव्हा ही भूमी फक्त परशुरामाची आहे असं म्हटलं जातं. शेक्सपियरचा रेफरन्स आपण तसा समजून घेतला पाहिजे. परशुराम या नावात खूप काही आहे. म्हणजे ज्यावेळी इतिहास वाचतो त्यापेक्षाही आत्ताच्या वर्तमानाला आवश्यक असणारा परशुराम कोण आहे? ज्याने शस्त्राला अस्त्र बनवलं, ज्यांनी मातीला भाजलं, ज्यांनी या सगळ्या पुराणाला एक वर्तमान दिली, एक ताकद दिली. आणि त्या नावाचा महिमा घेऊन एखादं नाव व्यक्तित्व म्हणून जेव्हा येतं त्यावेळी त्यांचा आदर वाढतो. तुम्ही आता एक वाक्य म्हणालात की सगळी माणसं आपल्या ओळखीची आहेत. माझा तर प्रॉब्लेम फार मोठा आहे. मला ही सगळी माणसं काकांच्या पप्पांचे मित्र म्हणून त्यांच्याशी बोलताना अरे म्हणून कसं बोलायचं हा प्रश्न येतो. पण तो 1990ची बॅच हा माझ्या नेहमी लेखनाचा विषय असतो. म्हणजे ज्यात जीजी उपरकर असतात, राजन तेली असतात, संदेश पारकर असतात, वैभव असतो. राजकारण या शब्दाला एक पावित्र्य असतं. राजकारण या शब्दाला एक विकासाची धार असते आणि ती या माणसाने दिली. आणि त्यांच्यातला एक नेतृत्वाचा चेहरा जो बनला त्याचं नाव परशुराम उपरकर. वा 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 वा. मी तेच सांगत होते. नावात काय आहे तर परशुराम उपरकर. आडनावामध्ये जी अद्याक्षरं येतात ती तुम्हाला काय सांगतात? उपरकर. उ म्हणजे कर्तृत्वाची उंची गाठलेला, प म्हणजे परोपकारी असणारा, र दोन आहेत, एक रयतेचं भलं पाहणारा, त्यानंतर उपरक आहे तो त्यांच्या कष्टाचा कर्तृत्वाचा आहे, आणि शेवटचा र आहे तो हा राजमान्यतेचा किंवा रसिक मान्यतेचा. असे आमचे उपरकर आहेत. आणि परशुराम म्हणजे जगद उद्धारासाठी परशु हातात घेऊन रामाचं आचरण असलेले आमचे परशुराम उपरकर. सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न असं विचारते, जीजी हे नाव का तुमचं पडलं? जीजी म्हणजे काय? कोकणामध्ये एक पद्धत असते की आजोबांचं नाव आपल्या मुलाला द्यायचं. बरं. माझ्या आजोबांचं नाव जीजी होतं, परशुराम खरं, पण त्यांना जीजी म्हणून हाक मारत होते. ते जीजी नंतर मुलाला ठेवल्यानंतर आई वडिलांची आठवण म्हणून जीजी ह्या नावाने हाक मारत गेले. ते आता जीजी नाव हे प्रसिद्ध झालं आणि जीजी म्हणूनच मला जास्त ओळखतात, परशुराम म्हणून कमी ओळखतात. बरोबर. पण मला वाटतं तुम्ही काम इतकं केलेलं आहे, इतक्या जणांना मदत केलेली आहे, तर जीवाचा जीवलग म्हणजे जीजी असा आपण त्याचा अर्थ काढूया. लहानपण तुमचं कसं होतं आणि या अशी ही संघटना, अशी ही चळवळ, असं एकमेकांना मदत करणं, याचं खतपाणी तुम्हाला कधी मिळालं? मी खऱ्या अर्थाने लहानपणी मी मुंबईत शिक्षण झालं माझं. अगदी पदवीधरपर्यंत मी मुंबईत शिकलो. तिकडे नोकरी करता करता नोकरीचा आणि शिफ्ट ड्युटीचा कंटाळा आला
आणि मग गावाकडे वळलो. वडील रिटायर झाले, त्यानंतर गावी कोण शेतीवाडी बघायला नाही किंवा गावचं कोण बघायला नाहीत म्हणून गावी आणलं. आणि गावामध्ये आल्यानंतर अनेक राजेंद्र असून दे, नंदू आरोलकर असून दे, असे अनेक लोक सवंगडी आम्हाला मिळाले. आणि बाळासाहेबांचं बाळकडू घेत घेत आम्ही ही शिवसेना गावागावात त्यावेळी या इकडे या जिल्ह्यामध्ये जनता दल आणि काँग्रेस याचं प्राबल्य होतं. पण 83च्या सालामध्ये बाळासाहेबांनी एक भगवा सप्ताह जो जाहीर केला, या भगव्या सप्त्यामध्ये आम्ही प्रत्येक गावागावामध्ये पोहोचलो. शिवसेना हे नाव लोकांना सांगितलं, कारण पूर्वी शिवसेना म्हणजे मुंबईतले गुंड अशी प्रचिती लोकांपर्यंत होती. पण ती लोकांना आम्ही सर्व या सवंगड्यांनी आणि आमच्या सर्व शिवसैनिकांनी लोकसेवा करून लोकांची कामं काय असतात आणि कुठे करता येतात ते सांगून सांगून लोकांकडे आम्ही पोहोचलो. आणि लोकांना कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय असून दे किंवा तहसीलदार कार्यालय असून दे, अगदी इझी अवेलेबल करून दिल्यामुळे लोक आम्हाला जोडत गेले. आणि जोडल्यानंतर ते शिवसेना वाढत गेली आणि शिवसेना आज नावारूपाला आली, सत्तेत आली, सर्व काय आलं, शिवसेनेच्या पडझोड या सर्व आल्या, तरी पण शिवसैनिक आज तिथेच आहे. पण जीजी हे सगळं नंतर सिद्ध होत गेलं, पण त्याच्या आधी आईवडिलांचं काय म्हणणं होतं? गपचूप अभ्यास कर, हे नको ते काही फॅड नको, असं थोडंसं घरात वातावरण असायचं? माझे आईवडील तशा पद्धतीत काय रिझर्व नव्हते, तुला वाटेल ते कर. उलट आईने मला पुष्कळ प्रोत्साहन दिलं. या बरेचसे शिवसैनिक त्यावेळी होते, त्यांना अगदी येऊन अगदी आपल्या आईसारखं सर्वांना पालनपोषण, अगदी पोलीस स्टेशनपर्यंत जाण्यापर्यंत आईने कामगिरी त्यावेळी केली. जामीन राहणं अशा वेळी आई आमची करत होती. आणि आईबद्दल जीजीची आई म्हणून सर्व लोकांना प्रचितीत होती. कारण जी आईने भरपूर माझ्यासाठी आणि भरपूर माझ्या पाठच्या शिवसैनिकांसाठी भरपूर काय केलं. आज शिवसैनिक बोलतात बरेचसे, जीजीची आई असताना आम्हाला हे मिळत होती, जीजी आई असताना ते मिळत होतं. ही आईने आम्हाला शिकवण दिली आणि आईने मला कधी अडवलं नाही की तू काम करत राहा, लोकांना सेवा करत राहा, लोकांचे अडचलेले प्रश्न सोडवत जा, हेच करत राहिले. आणि त्यामुळे मी खऱ्या अर्थाने मोकळा राहिलो. कोणतंही बंधन नव्हतं, कोणतंही काही नव्हतं, आणि लोकांपर्यंत पोचत होतं आणि दिवस रात्र काम करतो. अभ्यासात कसे होतात तुम्ही? अभ्यासात मी सोसो होतो. सोसो म्हणजे किती? तरी पण मी 12वी 55% पास झाला. त्यानंतर मी पदवीधर, मी नोकरी करण्याची गरज नव्हती, पण आवड. ती नोकरी करता करता मी अगदी SY BCom मी गेलो, पण मी पदवीधर झालो नाही. पण SY BComमध्ये करत असताना मी कॉम्प्युटर कन्सल्टन्सीमध्ये एक चांगला ऑपरेटर म्हणून काम करत होतो. आणि त्या ठिकाणी त्या शिफ्ट ड्युट्या आणि सर्व असल्यामुळे बाबांनी सांगितलं माझा निवृत्त झाली, आता तू माझ्याबरोबर गावी चल. नक्कीच. फक्त म्हणजे मॅडम आणि मी असो, मी मालवणीतनंच विचारतो, कारण ह्या माणसा का मालवणीतनं प्रश्न विचारक आहे. विधिमंडळीय जो इतिहास हा त्याच्यात मालवणीतनं शपथ घेणारा माणूस हा, म्हणून ह्योच प्रश्न. जी तुम्ही खोटा बोलतास यांनी सांगितलं माझं आणि आपलं कॉलेजचं काही संबंध नाही, पण जेवढा मागच्या 30 वर्षाचं जेवढा राजकीय ज्ञान, जेवढी चळवळ माहीत आहे, ह्या जिल्ह्यातली सगळी विद्यार्थी चळवळ ही ह्या एका माणसानं घडवल्यानं. विद्यार्थी सेनेक पूर्णपणे रुजवण्याची ताकद असत. स्वतः शाळेतनं जाणाऱ्या माणसांका कॉलेजातल्या मुलांचे प्रश्न कसे कळले आणि हे संघटना जगले कसे, वाढले कसे? जीजी, कारण खऱ्या अर्थाने प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्यानंतर ज्या लोकांचे असलेले आपल्या जिल्ह्यातल्या लोकांचा पहिला प्रश्न त्यावेळी त्या काळात एस टीचे प्रश्न सोडवत गेलो. युनिव्हर्सिटीमधले जे असलेले त्यांना असलेल्या स्पोर्ट्स ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यांना काही मदत मिळत नव्हती, त्या कॉलेजमध्ये मिळवत गेलो. आणि अशा पद्धतीने जिल्ह्यातले प्रत्येक निवडणुकीमध्ये 7 UR पैकी सुमारे 5 UR विद्यार्थी सेनेकडे नेत होतो. ही आमची त्यावेळी विद्यार्थी सेनेची ताकद होती आणि विद्यार्थी सेनेच्या पाठीमागे लोक उभे राहत होते. फक्त एकच संदर्भ सांगते, ही URची जी गोष्ट जी सांगता, त्या सगळ्या राजकारणातलो शेवटचं UR कोण असतात तर तो मी होते, भारतीय विद्यार्थी सेनेचो. राजन साहेब होते आणि जीजी होते.
जीजी आणि एक प्रश्न, म्हणजे ही मुलाखत टप्प्याटप्प्यावर न जाता पण मागच्या 5 ते 6 वर्षात जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाक एक प्रश्न काय होतो. सगळ्यांका माहीत होतं की जीजीची तब्येत ढासळली. आज प्रकट मुलाखत किंवा प्रगट मुलाखत असे दोन्ही शब्द वापरताना आज जीजी प्रकट करताना किंवा जीजी हे प्रकट असणं ह्याका फार मोठो अर्थ. जीजी ती आयुष्याची जी लढाई होती, म्हणजे आजचा वाढदिवस हो ह्या दोन माऊलींसाठी सोना असंच, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी तो फार मोठा आशीर्वाद आहे की जीजी आज परत पायार उभं राहिलो. जीजी कसं राहिलंस? काय मी ज्या लोकांची कामं करत गेलोय त्यांची पुण्याही माका आज मिळाली. मी लोकांना कधी माझ्या आयुष्यात एक ठरवलं, मी कोणाची बदली कोणाला नोकरी लावताना कुठे पैसे कोणाकडून घ्यायचे नाही. जेवढे प्रयत्न करता येतील प्रयत्न करायचे आणि लोकांची कामं सहजगत्या जशी होतील तशी करत राहायची. त्यामुळे आज बऱ्याच लोकांची पुण्याई जी होती, बऱ्याच लोकांनी मी आजारी पडल्यानंतर बऱ्याच लोकांनी येऊन फोन करून सांगितल्याने पत्ते घेऊन भेटून माझ्या देवाक मी नवस केला आहे, वा तू बरोबर करू, माझ्या देवाक मी सांगितलं या तू बरोबर करू. ह्या जा प्रेम ह्या कोकणातल्या लोकांकडूनच मिळू शकता आणि कोकणातल्या असलेल्या लोकांशी हे संपर्क असल्यामुळेच मिळू शकता. कारण नुसते राजकारणी होणं आणि समाजकारणी होणं ह्याच्यामध्ये फरक आहे. राजकारणी भाषणावरून ठोकून जातात आणि नंतर पाटणा बघत नाहीत, पण आम्ही लोकांपर्यंत जातो, लोकांचे प्रश्न समजवतो, वाडीपर्यंत पोहोचतो आणि वाडीतल्या लोकांचे प्रश्न समजून घेतो, म्हणून लोक आमच्याबरोबर आज प्रेम करून असतात. जीजी हे तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सगळ्या जनसेवा किंवा हे करत असताना तुमच्या सगळ्यांचं मिळालेलं प्रेम आणि आशीर्वाद आणि त्याहीपेक्षा घरामध्ये असलेल्या 3 महालक्ष्मी, तुमची आई, तुमची पत्नी आणि तुमची लेक. आईचा आशीर्वाद मिळाले, पत्नीचं प्रेम मिळालं आणि लेकीचा जिव्हाळा, यामुळे मला वाटतं प्रकट आणि प्रगट हे दोन्ही आज तुम्ही इथे आहात. आता मात्र तुम्हाला काही होणार नाही. एक काळी तीट मात्र आज लावून घ्या, कारण आपल्याला खूप काम करायचं आहे अजून. तुम्ही मगाशी म्हणाल की शिवसेना म्हणजे मुंबईतले गुंड. ही प्रतिमा पूर्ण पुसून टाकण्यासाठी तुम्हाला काय काय कष्ट करावे लागले? म्हणजे बराच समज असा होता की, आणि त्याच्यातूनही कोकणात तर हे खूपच वातावरण असं की शिवसेना म्हणजे मारझोड, काम करायचं म्हणजे तिकडे बदडायचं किंवा काहीतरी गुंडशाही करायची. पण हे तुम्ही सगळं पुसून टाकण्यासाठी तुम्हाला काय परिश्रम घ्यावे लागले? नाही, लोकांना आम्ही नीट समजून सांगितलं. स्थानिक विद्यार्थ्यांचे प्रश्न, नोकरीचा, एस टीमध्ये भरती असून दे, अन्य ठिकाणी भरती असून दे, स्थानिकांना प्राधान्य देण्याकरता आम्ही रस्त्यावर उतरलो आणि लोकांना अनेक वेळा स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे लोकांना कळलं की ही गुंडगिरी करतायत ती आपल्या भल्यासाठी आणि आपल्या हितासाठी करतायत. ही गुंडगिरी यांची नुसती लुटालूट करण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या भल्यासाठी. मग रस्त्यावर उतरून कोणत्या अगदी अधिकाऱ्याला पण जाब विचारण्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, केसेस अनेक केल्या, अनेक पोलिसांचे मार खाल्ले, अनेक ठिकाणी पोलिसांनी आम्हाला तुरुंगात डांबलं, पण आम्ही त्याला डगमगलो नाही. कारण त्याच्या पाठी आमच्या शिवसेना प्रमुखांचे एक विचार आणि शिवसेना प्रमुख आमच्या अंगात रुजलेले होते आणि शिवसेना प्रमुखांना प्रेम करणारे आम्ही शिवसैनिक होतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी काम करत होतो. पत्नीचा विषय काढलात, माझ्या आजारपणामध्ये अगदी माझ्या लहान मुलासारखं त्यांनी सेवा केली. म्हणजे मी किडनीचा आजारी असताना अगदी माझ्या सर्व असलेल्या म्हणजे माझी हालतच खराब होती. त्या परिस्थितीत ती परदेशात जिथे जिथे गेलो तिथे ती माझ्यासोबत होती आणि सोबत राहिली. आणि त्यामुळे मी आज खऱ्या अर्थाने म्हणजे घरातलं साथ हवी असते, त्या बायको पुढे हवी असते किंवा पत्नीची असावी लागते, त्या माझ्या पत्नीने दाखवून दिलं. आणि मुलांनी पण माझ्या आजारपणामध्ये त्यांचं शिक्षण करत असताना ते काका काकीकडे राहिले, पण त्यांनी कधी उणीव वाचू दिली नाही की माझे पप्पा नाहीत, माझी मम्मी नाही, पण ते त्यांच्या उपचारासाठी आहेत, पण त्यांनी त्यांचा अभ्यास करून ते पास होणं सर्व काय करणं केले. प्रणाली ताईचं खूप खूप कौतुक, तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण मुंबईत काय किंवा इकडे कणकवलीत काय असंख्य माणसं येत असतात, त्यांचं खाणं पिणं करणं, सतत सातत्याने चहा देणं आणि ते आनंदानं करणं
यासारखा एवढा मोठा मला वाटतं जॉबच नाही आहे आणि ते प्रणालीताईंनी केलं आहे. आणि तुम्ही आत्ता म्हणाला लहान मुलासारखं, तर प्रत्येक स्त्री ही क्षणाची पत्नी असते, अनंत काळाची माता असते आणि म्हणून ती नवदुर्गासुद्धा आहे. जीजी मला सांगा की शिवसेना प्रमुखांची तुमची पहिली भेट, कारण शिवसैनिक म्हणून काम करत असताना त्याची दखल घेणं आणि शिवसेना प्रमुखांचं लक्ष तुमच्यापर्यंत जाणं हा एक खूप मोठा टास्क आहे. कारण इतके शिवसैनिक आहेत, इतके आपापल्या पद्धतीने काम करत असतात, पण आपलं काम त्यांच्यापर्यंत पोचणं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी तुमचं कौतुक करणं, हा प्रवास कसा होता? शिवसेना प्रमुखांकडे पूर्वी आम्ही वामनराव माडकांच्या माध्यमातून, विठ्ठल चव्हाण यांच्या माध्यमातून, नंतर राणेंच्या माध्यमातून भेटत होतो. पण शिवसेना प्रमुख ज्यावेळी राणेंनी शिवसेना सोडली त्यानंतर शिवसेना प्रमुख अगदी माझ्या जवळ आले. शिवसेना प्रमुख एक एक तास माझ्याशी गप्पा गोष्टी करत होते. शिवसेना प्रमुख अनेक गोष्टी सांगत होते, अनेक वेळा फोन करून बोलत होते आणि अनेक वेळा शिवसेना प्रमुख आमच्या असलेल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्या ठिकाणी शेअर करत होते. शिवसेना प्रमुखाने मला आदराने सांगावं लागेल की लता दीदी आणि सचिन तेंडुलकर एकदा तिथे आले असताना मी शिवसेना प्रमुखांना बसलो होतो. शिवसेना प्रमुखांना बोललो, साहेब मी जातो. अरे बस, तू काय जातोस, तू पण इथे बस. म्हणजे अशा भाषेत एवढ्या मोठ्या माणसांसमोर बसवणं आणि साहेबांनी एवढं प्रेम देणं हे शिवसेना प्रमुखच करू शकतात. नक्कीच. यालाच जोडून एक प्रश्न आहे, म्हणजे जी तुमका मिळाला साहेबांचा प्रेम ह्या आजपर्यंत कोणी आपणाक किती प्रेम मिळाला ह्या दाखवण्याच्या खूप वेगळा. मला 3 गोष्टींचे रेफरन्स फार महत्त्वाचे वाटतात की ग्रामपंचायतीसारखी एक छोटी निवडणूक निवडून येणाऱ्या जीजी उपरकरचा मार्मिकच्या कव्हर पेजवर चित्र काढणं हे एक विषय असतात. दसरा मेळाव्यात कोण लढणार असं सांगताना माझा जीजी लढणार अशी केलेली ती घोषणा असतात. आणि त्यानंतर एका मोठ्या पराभवाक सामोरे जाताना बाळासाहेबांनी आपल्यावर एक विश्वास टाकला होता, तो आपण लढलो. त्यानंतर तो झालेला संवाद काय होतो? बाळासाहेबांनी त्यावेळी मी लढल्यानंतर साहेबांनी बोलवून घेतल्याने, तू लढलास तू आमदार होणार, एवढाच साहेबांनी सांगितलं. तू पडलास तरी आमदार होणार. आणि साहेबांनी मला आमदार केलं. कारण त्यावेळी परिस्थितीच वेगळी होती. या जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या भावनेने की लोकांना भावनिक आवाहन केलं होतं समोरच्या राणेंनी की मला काढून टाकलं, मला पक्षातून काढून टाकलं. पण काढून टाकलं नव्हतं, तर त्यांच्या असलेल्या सर्व गुणांमुळे त्यांना बाळासाहेबांनी बाजूला केलं होतं. आणि त्यावेळी या जिल्ह्यामध्ये शिवसेना रुजेल की नाही रुजेल असा प्रश्न निर्माण झाला होता. तर 2005 मी पहिला आवाज दिला की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आणि त्यानंतर एक एक शिवसैनिक मला जोडत गेले. आणि 2005 सालानंतर मी निवडणूक लढलो. ती निवडणूक अख्ख्या जगामध्ये गाजली. कारण त्यावेळी सर्व ग्राउंड बुक करणे, त्यावेळी सर्व हॉटेलं बुक करणे, बाहेरून आलेल्या लोकांना राहायला देणं नाही. इव्हन मुंबईतला चाकरमानी गावात आला तर मुंबईतले गावातले लोक सांगत होते, बाबा तू इलस घरात चाय पी आणि परत संध्याकाळच्या गाडीने जा, हय थांबू नको, नाही तर आमका अगदी काही प्रसंग होऊ शकता. ही परिस्थिती त्यावेळी असताना त्या परिस्थितीत मी लढल्यामुळे बाळासाहेबांनी मला अगदी आमदारकी बहाल केली. पण त्या आमदारकीच्या काळात मी अगदी सिंधुदुर्ग येऊन आमदार झाल्यानंतर बरेच लोक वेगवेगळ्या भागातले प्रश्न घेतात, पण मी सिंधुदुर्ग सोडून अन्य कोणत्याही भागातले प्रश्न घेतले नाहीत. आजही ते पटलावर आहेत. जोशींनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज एवढे कोकणातले आमदार झालेत, मंत्री झालेत, पण कधी विधानसभेच्या पटलावर मालवणी भाषेत भाषण केलेलं नाही. इवन त्यावेळी ज्या बजेटवरती भाषण करताना मी उभा राहिल्यानंतर समोरून आव्हाड साहेब, जितेंद्र आव्हाड उभे राहिले. साहेब मालवणी अनुवाद करणारे आपल्याकडे अनुवादक आहेत का? साहेबांनी बोलले मी ते बघतो. म्हणजे आमचे देशमुख साहेब होते, ते बोलले मी बघतो. आणि त्यावेळी आमच्या जिल्ह्यातली एक मालवणी सावंत नावाची लघुलेखक होती. ती बोलली, जीजी मी काय तर तुझा लिहिते भाषण,
मी ऐकून तुझा परत कायदा करत आहे. आणि तिने ते मालवणीतून दिलं आहे. ते आजही आज एक लायब्ररीमध्ये मालवणीतलं भाषण आज तिथे आहे. हा मला एक अनुभवमान आहे. नक्कीच. या आता अनुवादक वरनं एक गोष्ट आठवली म्हाका, आणि ती गोष्ट म्हणजे एक गोष्ट कोणाक अजून डिकोड करू केली नाही. ती गोष्ट विचारतोय. जीजी बाळासाहेबांच्या जवळ होतो. जीजीन काही काळाने अंतर्गत राजकारणामुळे शिवसेना सोडल्यान. जीजी राजसाहेबांच्या जवळ होतो. काही अंतर्गत कारणामुळे मनसे सोडल्यान जीजीन. जीजी आता उद्धव साहेबांच्या जवळ म्हाका याक कळना नाही. पूर्ण शिवसेना या पक्षाचो जेव्हा मी अभ्यास करतोय आजपर्यंत राजसाहेब असतील, बाळासाहेब असतील, उद्धव साहेब असतील, हेंका सोडून गेलेलो माणूस सुको कोणच रवलो नाही. तुमच्यावर एकाने टीका करूक नाही, कारण काय ह्याचं एकदा डिकोडिंग करा. कारण मी शिवसेना सोडलंय तर कधीच उद्धव साहेबांवरती असून दे, शिवसेनेवर असून दे की साहेबांवरती असून दे, कधी मी टीका केली नाही. कारण साहेबांबरोबर असताना मी त्यांचा उपाध्यक्ष म्हणून विद्यासेनेमध्ये काम करत होतो. तेही मला तेवढे जवळचे होते आणि त्यांच्याबरोबर माझे संबंध होते. त्यामुळे मी शिवसेनेतल्या कोणत्याही गेल्यानंतर शिवसैनिकांनी माझ्याबरोबर या, आपण मनसेत या, अशा प्रकारची कधी मी हाक घातली नव्हती. जे शिवसैनिक त्यावेळी माझ्याबरोबर येले त्यांना मी घेऊन गेलो आहे. पण नंतर येताना पण मी परत 500 जे मनसैनिक शिवसेनेत परत घेऊन येले. म्हणजे मी शिवसेना आहे, मूळ माझा शिवसेना होता. पण काही राजकीय याच्यामध्ये अपवाद असतात, त्यामुळे मला शिवसेना सोडूची लागली होती. त्यावेळी अजितदादांनी मला तर त्यावेळी ऑफर दिली होती की मी तुला आमदार करतो, तू माझ्याकडे ये. पण ती ऑफर मी कधी स्वीकारली नाही. की मी शिवसेना प्रमुख आहे, तर शिवसेना प्रमुख त्यावेळी हयात होते आणि अजितदादांना सांगितलं होतं शिवसेना प्रमुख हयात असेपर्यंत मी कधीच पक्ष सोडणार नाही आणि कधीच पक्षाची फारकत घेणार नाही. नक्की. एकच फक्त याच्यातलं माझं मेन उत्तर काय आहे की आदरणीय बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, या तिघांचा भरभरून प्रेम कसा फक्त जीजी उपरकरांका मिळाला नाही. त्यांच्याजवळ राजसाहेबांवर काम करत असताना उपाध्यक्ष म्हणून जिल्ह्यात चांगलं काम करत होते. बाळासाहेबांनी पोटनिवडणुकीच्या वेळी बघितलेला, उद्धवसाहेब तर पोटनिवडणुकीच्या वेळी ह्या ठिकाणी जवळजवळ 15 दिवसांनी रवलेले आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष बघितला. आणि ज्या काम करण्याची पद्धत किंवा लोकांच्या संपर्काची पद्धत ती लोकांनी उद्धवसाहेबांनी बघितली होती. म्हणूनच आज या सर्व लोकांचा प्रेम मिळाला. अजूनही प्रेम असा, कौटुंबिक संबंध असत. त्यांची पुढची पिढी आदित्य पण साहेबांनी भेटल्यानंतर त्यांनी कधी मला केलं नाही की तुम्ही आमच्या घरातल्या असल्यासारखं त्यांनी सांगितलं. कारण त्यांना त्यांच्या आजीकडून, त्यांच्या आईकडून, त्यांच्या वडिलांकडून की जीजी उपरकरांनी आपल्यासाठी आपण किती जवळीक होतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते सांगून दाखवलं. हे त्यांचं मोठेपण आहे. जीजी मला सांगा की पहिल्यांदा जेव्हा आमदार तुम्ही झालात, आमदार परशुराम उपरकर उर्फ जीजी, तेव्हा तुमच्या आईला काय वाटलं? आणि दुसरा प्रश्न लागूनच आहे की जेव्हा आपण असे पक्ष बदल करतो किंवा आमदार म्हणून निवडून येतो तेव्हा आपसूक एक शत्रुपक्ष आपल्या अवतीभोवती नसतो. आपल्याला काल मित्र म्हणणारा माणूससुद्धा अचानकपणे वेगळा वागतो किंवा तो शत्रूच होतो. तर हे सगळं कसं सांभाळलं तुम्ही? पहिला आईला काय वाटलं, ज्या आईने तुम्हाला प्रेरणा दिली? आईला आनंद झाला. कोणीही आमच्या घरातलं राजकारणात नव्हतं, आमच्या कुटुंबातलं पूर्ण राजकारणात नाही. पण मी राजकारणात जिल्हा परिषदचा सदस्य झालो, सभापती झालो आणि त्यानंतर आमदार झालो. नक्कीच आईला आनंद वाटणार. आईने आनंद व्यक्त केला, पण काही जास्त काळ ती राहिली नाही आमच्यातून. पण मी या सर्व लोकांशी जरी वैरत्व काही लोकांशी घेतले असलं तरी काही लोकांशी माझे संबंध आहेत. आज ज्या ज्या पक्षात जे जे कार्यकर्ते गेलेत, जुने आम्ही एकत्र काम केलेले आहोत, पण तरी त्या पक्षात असले तरी ऋणानुबंध आमचे अजून कायम आहेत. एकमेकाचे फोन येतात, एकमेकांना फोन करावे लागतात. जरी नेते मंडळीवरती तुम्ही काय बोललात तर त्याचं आम्हाला माहीत नाही, पण तुझ्यासाठी आजही मला फोन अनेक विरोधी पक्षाच्या लोकांचे पण आले की शुभेच्छा दिल्या. हे आपण खऱ्या अर्थाने मिळवलं. त्यांच्या त्या काळात, शिवसेनेच्या त्या काळात त्यांना कुठेतरी आम्ही मदत केली होती, ती आठवण त्यांनी ठेवलेली आहे. बरोबर. जीजी मला सांगा की राजकारण एका बाजूला तर चालूच होतं,
पण तुम्ही इतरही माणसं खूप जवळ केली. तुमच्यावर विलक्षण प्रेम करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने या कोकणच्या भूमीला कळावा यासाठी तुम्ही असंख्य कार्यक्रम केले, त्याविषयी मला सांगा. खऱ्या अर्थाने बाबासाहेब पुरंदरेंचं मी एक वेगळं प्रेम माझ्यावरती होतं, मुलाप्रमाणे प्रेम मानत होतं. काय कोण जाणे बाबासाहेबांनी मला कोणता गुण आवडला. तर बाबासाहेबांची मी ह्या जिल्ह्यामध्ये कणकवलीमध्ये व्याख्यानमाला घेतली आणि माझ्या सर्व मित्रमंडळांनी आणि सर्वांनी शिवसैनिकांनी अगदी व्याख्यानमाला शिस्तबद्ध बाबासाहेबांना हवं असलेलं शिस्तबद्ध आणि वेळेत ते करण्याचं काम केलं. आणि तिथे बाबासाहेबांनी जाणता राजा मी इथे करणार अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर खऱ्या अर्थाने आमचे अगदी पायाखालची वाळू सरकली. पण जाणता राजा करणं म्हणजे 50-60 लाखाचा खेळ आहे, म्हणजे हे आहे. पण त्यावेळी उद्धव साहेबांनी मला जाणता राजा करण्यासाठी 5 लाखाचा चेक त्यांना ॲडव्हान्स म्हणून दिला आणि त्यांच्या असलेल्या मूळ ट्रस्टने बाबासाहेबांकडनं तो चेक स्वीकारला नाही की मी आजही घेतला आणि तुमच्यासाठी आम्ही काम केलं इथे जाणता राजा, तर आमच्या कुठेतरी महसूल मंत्री आमच्या जागा काढून घेतील, महसूल मंत्री आमच्या काही अडचण निर्माण करतील, असा त्यांना राग होता. मग त्यांनी मला तारीख देण्याचं नकार दिला. बाबासाहेबांकडे गेलो. बाबासाहेबांचं मला ते कौतुक वाटतं की बाबासाहेबांकडे गेल्यानंतर बाबासाहेबांनी मला बोलवून घेतलं. काय झालं तर मला जाणता राजाची तारीख मिळत नाही आहे. तो बोलले ठीक आहे. माझ्यासमोर त्यांनी पत्र लिहिलं त्या ट्रस्टला, म्हणजे त्यांचं नाटक, त्यांची रॉयल्टी, त्यांचं सर्व ट्रस्टला पत्र लिहिलं. जाणता राजा मी करणार असा कणकवली जीजी उपरकरांना मी शब्द दिला आहे. शब्द दिला आणि शब्द न पाळणे म्हणजे भ्रष्टाचार करणे, आणि तो मी भ्रष्टाचार करू इच्छित नाही आहे. 15 दिवसात मला तुम्ही करणार आहात की नाही कळवा उत्तराने, तर मी पुढचं बघीन. 15 दिवसात उत्तर आलं नाही. मला त्यांनी बोलवलं, कॅलेंडर चाललं, तुला नोव्हेंबर महिन्याची तारीख चालेल का? बाबासाहेब चालेल, करणार असेल तर चालेल. आणि तो जाणता राजा केल्यानंतर 2 दिवस अगोदर मला कळलं की एका वेळी पूर्वी एकच जाणता राजा होत होता. माझ्या ह्या जाणता राजा कणकवलीच्या जाणता राजामुळे एका वेळी 2 जाणता राजा होऊ लागले. कारण बाबासाहेबांनी आपल्या घरातले 20 लाखाचे दागिने घाण ठेवले, पैठणी आणि नवीन जाणता राजाचा सेट तयार केला आणि जाणता राजा केला. हे आम्हाला कळल्यानंतर आमच्या पण पायाखालची वाळू सरकली की बाबासाहेब 1 महिना इथे राहिले. 1 महिना बाबासाहेबांनी इकडच्या कलाकारांना सर्व करून घेतलं. फक्त 5 कलाकार पुण्यातून आणले, पण इकडचे सर्व कलाकार इथे घडवले बाबासाहेबांनी आणि ते जाणता राजा बसवलं. त्या व्यासपीठ बनवणारा पण कलाकार इकडचाच निर्माण केला आणि तिथे जाणता राजा काला. हे बाबासाहेबांचं आमच्यावर असलेलं प्रेम, आमच्यावर असलेलं त्यांचं म्हणजे कोकणावर असलेलं प्रेम, आणि त्यानिमित्ताने बाबासाहेबांना मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे बोलवतील तिथे बाबासाहेब उपलब्ध करून द्यायचं. आणि बाबासाहेबांचा महाराजांचा इतिहास लोकांना बाबासाहेब एकच बोलायचे. जेव्हा आम्ही बाबासाहेबांना प्रश्न विचारला, बाबासाहेब कोणती तारखा कशाला हव्यात? शिवाजी महाराजांची जयंती ही 365 दिवस आहे म्हणून साजरी करण्याची गरज आहे, अशा बाबासाहेबांनी त्या उत्तर दिलं. हे बाबासाहेबांचं कौतुक. आणि बाबासाहेब त्यासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी झटले. बाबासाहेबांची अजून एक आठवण, बाबासाहेब माझ्याकडे आल्यानंतर घरी यायचे, माझ्या पत्नीला सांगायचे मला अमकं हवं तमकं हवं, आणि 4-4 दिवस राहत होते. आम्हाला कोरोना काळात आले नव्हते, पण मी आणि माझी पत्नी त्या ठिकाणी बाबासाहेब कोरोना काळात वेगळ्या ठिकाणी राहत होते, तिथे गेलो. 2 तास आमच्याशी गप्पा गोष्टी केल्या. जीजी मला तुझ्याकडे यायचं आहे, मी दिवाळीनंतर तुझ्याकडे येणार. हे सांगितल्यानंतर बाबासाहेब 8 दिवसांनी आम्हाला निरोप आला की बाबासाहेब पडले आणि बाबासाहेब कोमामध्ये गेले. आम्हाला पुष्कळ दुःख झालं. पण परत असं आलं की बाबासाहेब मिरेकल झाला, बाबासाहेब परत हे आलं, पण ते बाबासाहेब राहिले नाहीत. पण ती बाबासाहेबांची इच्छा आणि कोकणावरचं प्रेम पुष्कळ होतं.
त्यामुळे खरं. बाबासाहेब हे मला अगदी प्रतितुल्य होते. एवढंच नव्हे, सांगायला आता हरकत नाही, माझी किडनी जेव्हा फेल झाली, ॲडमिट झालो, तर बाबासाहेबांनी खाजगी डॉक्टरांना भेटले, माझी किडनी चालेल का उपर करणार, असा बोलणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे म्हणजे मृत्यूतुल्य असल्यासारखेच मला वाटू लागले. त्यामुळे नक्की मला वाटतं तुम्ही शिवसैनिक आणि तो शिवाजीचा सैनिक, दोघांचं एकमेकांचं प्रेमही आहे. अच्छा. आता एक मोबाईल वाजला आणि त्याच्यावरनं मला बाबासाहेबांनी सांगितलेली गंमत आहे. ते पण असंच आपल्या मुलाबरोबर मोबाईलच्या शॉपमध्ये गेले होते ऋषी, आणि तिथे तरुण मुलं एकमेकांशी वाद घालत होती. 8Gचा पॅक घेऊ का, 3Gचा घेऊ का, 4Gचा घेऊ. खूप चर्चा झाल्यावर बाबासाहेब त्यांच्याजवळ गेले आणि अशी मित्रासारखी थाप मारली आणि ते म्हणाले, अरे 8G 3G 4G याच्यामध्ये इतका महत्त्वाचा वेळ घालताय, पण तुम्हाला माहिती आहे का, विश्वामध्ये संचार करून आल्यानंतर फक्त एक जी तुम्हाला महाराष्ट्राने दिलाय तो म्हणजे छत्रपती शिवाजी. नक्कीच. आणि शिवाजीचं प्रेम इतकं अधोरेखित करणारा हा तो क्षण अशाच त्यावेळेला पण याची एक आठवण सांगतो. म्हणजे ही जिजीच्या निमित्तानं या सगळ्या जिल्ह्यात घडलेली गोष्ट अशी होती की आज सगळे पेपर वाचले किंवा मीडिया वाचला ना, तर इतिहास नावाची गोष्ट माती भडकवता, हातात दोंडो घेता आणि आयुष्याचा सत्यानाश करता. या सगळ्या काळातनं इतिहास आणि धर्म या गोष्टीत आपण डिस्टर्ब झालो. पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि जिजींचं जे प्रेम होता, त्या प्रेम कोकणाच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा. त्याचं एक रेफरन्स सांगते. जसं तुम्ही म्हणालात की सगळा संचार केल्यानंतर शिवाजी ही आपली गोष्ट, ह्या मातीक किल्ले समोर दिसा होते, अखंड असणारो सह्याद्री दिसा होतो, समुद्र दिसा होतो, पण आपला नाता काय आता कळत नव्हता. अखंड व्याख्यानमाला सुरू झाली बाबासाहेबांची, आणि इथला जो या कोकणपट्टीचो खरो अधिपती गाभित समाज, भंडारी समाज, त्या सगळ्या समाजाक तुमचा इतिहासाशी नाता काय ह्या बाबासाहेबांनी जर दाखवून दिला, त्यामुळे त्यांच्यातलो जो अभिमान तो खऱ्या अर्थानं जोडलो गेलो. मी जिजी घेऊन प्रश्न विचारीन. जिजी, बाबासाहेबांनी ज्यावेळी इकडे इले या मातीत, तेव्हा इथल्या गाभित समाजाक, भंडारी समाजाक जी ताकद दिली ती नंतर कशी स्फुरत गेली, या निमित्तानं मी नंतर तुका गाभित समाजाबद्दल एक प्रश्न विचारीन. कारण जिजीचं एकच वाक्य सांगते, जिजी समाजासोबत राहिलो पण समाजात कधी राजकारणात ओढूक नाही, राजकारणासाठी त्यांनी वापर करूक नाही, या जिजीचा वैशिष्ट्य होता. जिजी, परत माझा प्रश्न, समाजात बाबासाहेबांनी काय दाखवलं इतिहासातनं आणि कसा कनेक्ट केला या मातीशी, इतिहासाशी आणि भविष्याशी? बाबासाहेबांच्या मालवणच्या व्याख्यानमालेमध्ये मालवण आल्यांकाच माहीत नव्हता, या मालवणच्या किल्ल्याचा, सिंधुदुर्ग किल्ल्याचा शिवाजी महाराजांनी भूमिपूजन केला, आणि त्या भूमिपूजन आपल्या मालवण तालुक्यातल्या अभयंकर भटजींनी केला. ह्या कोणाक माहीत नव्हता, त्या माहिती झाला. आणि बाबासाहेबांनी ह्याही सांगितलं की या महाराजांनी ह्या किल्ल्याचं उद्घाटन केल्यानंतर, भूमिपूजन केल्यानंतर, आग्र्यातून सुटल्यानंतर महाराज पहिले इले ते ह्या किल्ल्याचं उद्घाटन करू. आणि त्याच वेळी हाही सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आग्र्यातून सुटल्यानंतर आराम करण्यासाठी खै इले असतील तर ते मनोहर संतोषगडवरती इले आणि त्या ठिकाणी ते 1 महिना राहिले. हे प्रेम इव्हन बाबासाहेबांनी मानगाव खोऱ्यात खवीस खानबरोबर शिवाजी महाराजांच्या बंधूंनी जेव्हा बत्तुरी केली आणि खवीस खानबरोबर 40,000चं सैन्य घेऊन आलं, त्या कोकणातल्या 4,000 सैन्यांनी 40,000 सैन्याला पळवून लावलं. तसंच गाभित समाज, भंडारी समाज ह्या किनारपट्टीवरचा जे पूर्वीचं आरमार होतं, त्या आरमारामध्ये जे मोगल येत होते आणि चाचेगिरी करून आपल्या इकडच्या महिला भगिनींना घेऊन जात होते, ते आरमार शिवाजी महाराजांनी तयार केलं. त्या आरमारामध्ये काम करणारे भंडारी, गाभित हे सर्व लोक होते, आणि त्यांनी त्या मोगलांना भीती निर्माण करून दिली, आणि परत त्यांना किनारपट्टीवर यायची भीती धजली नाही त्यांना यायची. ही या समाजाचं सामर्थ्य त्यांनी दाखवून दिलं. इव्हन मराठा समाजाची फोंड्याची लढाई असून दे, मानगावची लढाई असून दे, किंवा भवानी तलवार बनवणारे आपली कुडाळमधली आहे, हे पण सांगणारे बाबासाहेब पुरंदरेंनी आम्हाला इतिहास बराचसा वाटला लोकांना. जिजी, मला वाटतं आता बाबासाहेबांचं उर्वरित काम तुम्ही करा. तुम्ही इतकं छान सांगताय आता हे, आणि हे जे प्रसंग आहेत ना, हे तुम्ही जर सांगायला सुरुवात केली तरीसुद्धा बाबासाहेबांना एक आदरांजली होईल. जिजी, या सगळ्याच्या निमित्तानं मी परत एकदा येते. आज माका जो जिजी सांगूचो किंवा मी मनात न ठरवून दिलं,
माझं एक नेहमीचं वाक्य असतं, याक आजारपण झाल्याशिवाय तुमका आयुष्यात शरद पवार काय आहे तो कळणार नाही, की कसा लढणं असतं, कसं जगणं असतं. तर जी आजही तुम्ही लढतास, पण यावेळी ज्या एक साधारणपणे 10 वर्ष मागे जाते, कळणा मायनिंगचा विषय होतो, लोकांसाठी ती लढण्याची जगण्याची लढाई होती. म्हणजे जीजीच्या निमित्ताने एक फक्त बारीकशी आठवण सांगते, मग 10 वर्ष तुम्ही मागे जाशाल. मी त्यावेळी एका चॅनलसाठी तिकडच्या मुलांचे मुलाखती घेऊन गेले, सगळ्यांचे मुलाखती घेऊन गेले. मी एका शाळा शिकणाऱ्या पोराक विचारलं की तू आंदोलनात कशाक? तिने म्हाका असं उत्तर दिलं ना, आधी माझ्या थोबाडीत बसला आणि त्या म्हाका 10 वर्षानंतर आज लक्षात आता. तिने म्हाका उत्तर दिल्ल्यान माझा घरच रवला नाही, माझी शाळाच रवली नाही, तर काय उपयोग आहे माझ्या जगण्याचो, असं म्हणान तो पोरगो ठाण मांडून बसलेलो. त्याच्यानंतर त्याची जनसुनावणी झाली. त्या जनसुनावणीक जीजी पण होतो, म्हाका पूर्ण आठवता. जीजीची शुगर हाय झालेली तरी जीजी भांडा होतो, त्या हक्कासाठी लढा होतो. जीजी आजकाल जय स्वतःची शारीरिक व्याधी ह्या भावनिक गणित बनता, थंय लोकांच्या भावनेसाठी लढणं म्हणजे नेमक्या काय असतं? खऱ्या अर्थाने लोकांचे हक्क, कोकणचा कोकण पण टिकावं ह्यासाठीच आम्ही जास्त शिकतो. कोकणचा विद्रोपण करणं हा आमचा विषय नाही, नाही तर विकास करायचो आणि त्या कोकण पण टिकून बाहेर जायचा. आज कोकणामध्ये भरपूर काय, मी अनेक वेळा सभागृहात बोलून दाखवलं की कोकणामध्ये एक वेळा फक्त राज्याने खर्च करावा पर्यटनावर, कोकण तुम्हाला परकीय चलन मिळवून देईल. आज ह्याच माध्यमातून आम्ही प्रत्येक गावागावामध्ये मग मायनिंग गाडगिळ अहवालांच्या वेळी खऱ्या अर्थाने मी गाडगिळांका समर्थन करण्यासाठी ठिकठिकाणी मिटिंगी घेतली. पण विरोधक त्यावेळी गाडगिळ अहवालांचा असा सांगितला जात होता की तुमची शेती करू घेणार नाही, घर बांधू घेणार नाही, म्हशी राखू घेणार नाही, अशा प्रकारचा सांगून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या गाडगिळांनी जो कोकणाचा कोकण पण टिकवण्यासाठी, किंवा कोकणामध्ये आज बघा पर्यटनाच्या दृष्टीने समुद्रकिनारो असा, हिल स्टेशन म्हटलं तर आंबोली असा, वेगवेगळी देवळं असत, वेगवेगळे जंगलं असत, ह्या सर्व असताना हे मायनिंगच्या माध्यमातून विद्रोपीकरण करण्यापेक्षा आपण त्या लोकांतून रोजगार कसा करू घेत, त्यासाठी मी लोकांका त्यांचा हक्क काय आणि लोकांच्या हक्कासाठी आम्ही सातत्याने भांडत राहिलो, लढत राहिलो आणि लोकांबरोबर कायम राहिलो. जीजी, तुम्ही जेव्हा पुन्हा स्वगृही आलात, पुन्हा शिवसेनेमध्ये आलात, त्यावेळेला तुमचं स्वागत कसं झालं? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की एक विश्वासार्हता थोडीशी कमी झालेली असते की इकडे जाऊन पुन्हा इकडे आलेले आहात, पण तसं तुमच्या बाबतीत मात्र झालं नाही. त्याचं मुख्य कारण काय? की उकडे तांदूळ फक्त उद्धवजींना गेले, तुम्ही उद्धवजींना उकडे तांदूळ नेहमी देत होतात आणि ते एकदम बेहद्द खुश असायचे, असंही मी ऐकलेलं आहे. तर त्यावर काय सांगा? उद्धव साहेबांचा आमचा घरगुती, म्हणजे उद्धव साहेब ज्यावेळी गोव्याला आले की आमची पत्नी जेवण करून घेऊन द्यायची, मग ते तिथपर्यंत नेऊन पोचवायचं, एवढे कौटुंबिक संबंध खूप होते. त्यामुळे उद्धव साहेब कधीतरी चेष्टेने मला म्हणत होते की तुझे तांदूळ कुठे आहे, हे कधी ते म्हणतात, असं काही नाही. किंवा कधी कधी वेगळ्या काही गोष्टी मागतील. उद्धवसाहेब त्या मागण्याच्या उद्देशाने नाही, पण एक प्रेम भावनेतून ते सातत्याने. मी पक्ष सोडला तरी शिवसैनिकांचे संबंध सोडले नव्हते. शिवसैनिकांचे संबंध तसेच होते, तशीच त्यांची विचारपूस करत होतो, तसंच त्यांच्या आजारपणात कधी अडल्या पडल्या त्यांना विचारपूस करणं हा मी कायम सातत्य ठेवलं होतं. त्यामुळे मी परत स्वघरी आल्यानंतर कोणी उलट लोकांना आनंद झाला की जीजीसारखा एक अभ्यासू, निस्वार्थी भांडणारा लोकांसाठी आपल्याबरोबर आला, त्याच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करून लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो, हे आता सर्व असलेल्या शिवसैनिकांना वाटतं. नक्कीच. जी एक रौल्लो प्रश्न विचारते मगापासून. मी मगाशी म्हटलं की गाबित समाज आणि तुमचं वेगळा नाता, भंडारी समाज वेगळा नाता. बेसिकली ही जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीचा वेगळा नाता. किनारपट्टीसाठी आमदार असल्यापासून ते अगदी आजपर्यंत, बाहेर येताना मग स्टॉल दिसले, या सगळ्यापर्यंतचं काम अविरता. 4 मतं हातात असली की मालवणात नगरसेवक त्याचा लीड ठरता. अशा सगळ्या परिस्थितीत
एवढी सगळी लोक आपल्यासोबत असताना त्यांचं वोट बँक म्हणून ना कधी पक्षाकडे कधी वापर केलो गेलो, ना कधी राजकारणात वापर केलो गेलो, ना कधी शासकीय यंत्रणेक धमक्या देऊक वापर केलो गेलो. ही माणसं जोडताना त्यांच्या विकासासाठीच अविरत झगडणं आणि फक्त निस्वार्थीपणे त्यांना मोठा करणं ही प्रेरणा इली खैनं. खऱ्या अर्थाने मी समाजात जन्माला गेलोय या माझा मोठेपण किंवा माझ्या आई वडिलांची पुण्य आहे असं. पण समाजात जन्म गेलं तर समाजात माझी देणं लागते. या देण्याच्या दृष्टीने मी आज सभागृहात पण माझे जर 6 वर्षातली भाषणं 6 वर्षातले असलेले प्रश्न घेतलात तर ह्या किनारपट्टीवरच्या लोकांचे प्रश्न भरपूर मी मांडले. भरपूर लोकांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आज मी मधल्या काळात मी अखिल भारतीय गाभी समाजाचा अध्यक्ष म्हणून काम करते. पण कधीही समाजातल्या लोकांना एकच सांगितलं आहे की समाजात पक्षाची पद्धतींना बाहेर ठेवून या. समाजात वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी काम करायचं, आपापल्या पक्षाचं काम करा. पण समाजाच्या मध्ये राजकारण आणून किंवा समाजामध्ये पक्ष आणून समाजाची वाट लावू नका हे मी सातत्याने सांगत दिलं आहे. या मी परवाच्या जो गाभित महोत्सव झालो किंवा महोत्सवामध्ये मी कोणत्याही पक्षाच्या नेत्याक, कोणत्याही सत्ताधाऱ्याच्या नेत्याक आणि कोणत्याही सत्ताधाऱ्याच्या मदतीशिवाय आम्ही तो गाभित महोत्सव सर्व आमच्या गाभित बांधवांनी, मग आपलं 5 रुपये असून दे, 10 रुपये असून दे, 50 रुपये असो, 1000 रुपये असून दे, जो वाटो दिल्याने त्या वाट्यात आम्ही त्या गाभित महोत्सव दिमागात 4 दिवस केलो. तर आमका समाजाने दिलेला प्रेम आणि समाजाचा असलेला आमच्यावर असलेला विश्वास. मच्छीमार महिलांसाठी तुम्ही खूप काम केलं. ही बँक तुम्ही स्थापन केली. ही संकल्पना तुमच्या मनात आधी कशी आली? आज त्या सगळ्या महिलांचे इतके भरभरून आशीर्वाद आणि प्रेम तुम्हाला मिळालेलं आहे, त्याच्या पाठीमागे तुमचे खूप मोठे परिश्रम आहेत. तर त्याविषयी सांगा. ज्यावेळी मी आमदार होतो त्यावेळी राज्य सरकारने सानुग्रह अनुदान जाहीर केलं छोट्या मच्छीमारांना. आणि छोट्या मच्छीमारांना सानुग्रह अनुदान झाल्यानंतर आमच्या मच्छीमार महिला ज्या होत्या त्या कोणत्याच संस्थेच्या सभासद नव्हत्या आणि त्यामुळे ते सानुग्रह अनुदान मिळू शकलं नाही. त्यानंतर मग त्यांची संस्था निर्माण करायची अशा पद्धतीने मी संकल्पना ठेवली आमदार असताना. आणि मी संस्था निर्माण करायची का, तर मच्छीमार महिलांची संस्था असावी आणि त्या संस्था असल्यानंतर त्यांना कुठेतरी लाभ मिळेल म्हणून ती संस्था निर्माण करण्याकरता मला 2 वर्ष लागली. कारण गाभीत जी असलेली महिला ही मच्छीमार कशी असते, ज्या असलेल्या पांढरपेशी लोकांना एवढंच माहिती होतं की बोटीतून की ट्रॉलरमधून मच्छीमारी करणारे मच्छीमार, पण आमच्या या महिला भगिनी ज्या आहेत त्या मुळे काढतात, म्हणजे आपण शिंपल्या म्हणतो ते, जे कालवं काढतात, मासे सुकवतात, काही महिला कुर्ले पकडतात. ह्या ज्या असलेल्या महिला या महिला मच्छीमार आहेत. हे जेव्हा मंत्र्यांना, आता जो मध्ये फोटो होता तो रवी पाटील या मंत्र्यांना भेटून आम्ही समजावून सांगितलं की ह्या महिला मच्छीमार आहेत. त्यानंतर त्यांनी मला मान्यता दिली आणि त्या मच्छीमारांची महिलाची मान्यता घेतल्यानंतर आमच्या असलेल्या स्नेहा केरकर त्या आल्या असतील, त्या अध्यक्ष आहेत, त्यांनी 1400 महिलांना, आमच्या 4,500 महिला आहेत आणि 1400 महिलांना 6,000 रुपयाचं अनुदान गेल्या 2 वर्षापूर्वी मिळालं. काल परवा त्यांनी 50 लोकांना ज्या 75 ज्या असलेल्या 50% अनुदानातून, सबसिडीतून ई बाईक दिल्या, त्याचं पण परत दिलं. आज मी माझ्या स्वखर्चातून माझी मच्छीमार महिला कुठेतरी टोपली घेऊन बाजूला बसते, ती कुठेतरी एका युनिफॉर्ममध्ये असावीत म्हणून मी आज स्टॉल माझ्या वतीने मी ते आज मच्छीमार महिलांना देणार. जसा वडापाव विकतो, जसा सँडविच विकतो, जसा आमका विकतो, तशाच प्रकारची माझी महिला उभं राहून ती मासे विकता यावेत यासाठी आज मी देण्याची प्रयत्न केलेला आहे. आज देवगडमध्ये पण आमच्या गाभित समाजाच्यासाठी आरोग्य शिबिर घेतलं. त्यांची सर्वांची मोफत ऑपरेशन, मोफत त्यांना सर्व सुविधा देण्याचा, औषध देण्याची सुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो. म्हणून समाज आज पाठी आहे. पण समाजाला कधी मी राजकारणात मला मतं द्या हे सांगायला कधीच गेलो नाही, कोणत्याही निवडणुकीत गेलो नाही. मी
गाभित समाजाचा आहे म्हणून मला मत द्या असं मी कधी म्हटलं नाही. ते मला गाभित समाज म्हणतं माझ्या बाजूने लोक आहेत, हे मात्र खरं आहे. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण एक फक्त जी लाईटली प्रश्न होतो आणि तो आज नाही, जेव्हा मी तुका लहान असताना पहिल्यांदा बघलेलं आहे तेव्हापासून आज 2025 पर्यंत तोच आहे. हे इतके स्टायलिश राहणं कसा काय, म्हणजे काय बेसिकली आपण ज्या समाजात वावरतो ना त्या राजकारण्यांचं ड्रेसिंग सेन्स ह्यो तसं छान नसता. म्हाका म्हणजे विलासराव देशमुखांनंतर कोण असा प्रश्न पडता. ह्या छान रावणा इला कसं, म्हणजे आईकडनं की काय नेमके आता वागणा की मुंबईतनंच घेऊन येलस? बायकोनी शिकवलं. मुंबईतून बायकोतून. जीजी, मग आजपासून तुम्ही इतकं त्यांचं कौतुक केलं, पण प्रेम व्यक्त केलं की नाही कधी? कधी छान कुठून तरी छान छान साड्या घेऊन आणल्या? भरपूर वेळा. ती कधी खरेदी करत नाही साडी, मीच आणतो जाऊन. म्हणजे असं म्हणतात की राजकारणी माणसाला अजिबात वेळ मिळत नाही, पण तुम्ही तसं नाही केलं. असं नाही, ती कधी दुकानात जाऊन खरेदी करत नाही, मीच सर्व खरेदी करून आणतो आणि ती नेसते. तिच्यासारखी बायको तुमच्या आयुष्यात जरी हा एक वेगळाच भाग्योदय आहे. नक्कीच. जी आणखीन जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ना, की ज्या गोष्टीसाठी आपण 1983 सालात बाळासाहेबांचो झेंडो भगवो झेंडो घेऊन ज्या जिल्ह्यात इलो, राजकारणाचा भाग सोडून दे, पण ज्यांच्यासाठी हो जिल्हो डेव्हलप करूचो, विकासाची गंगा आणूची, तो पोरगो भरकाटलो असं वाटतं का? आता कोणासाठी काम तुमका करूचा? आता खऱ्या अर्थाने शिवसैनिक आणि जे आज भरकटलेले मतदार आहेत, ज्या मतदारांना पैसे दिल्यानंतरच मतदान दिलं जातं, हा जो विश्वास आहे, त्या मतदारांना समजून सांगण्याची गरज आहे. आणि ते करण्याचं आम्ही काम करतो आहे की तुम्ही मतदार देता. आज अनेक मतदार आपण निवडून दिले, पण निवडून दिल्यानंतर 6 महिन्यातच लोकांना पश्चाताप व्हायला लागला. मतदार नव्हे तर त्यांचे कार्यकर्तेच पश्चाताप करायला लागले. जास्त आव्हान काय वाटतं? 83 सालात जेव्हा शिवसेना नव्हती तेव्हा येऊन शिवसेनेचा झेंडो घेऊन येणार, की आत्ता सगळ्यांबरोबर पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडो रोवणार? चॅलेंजिंग काय आहे तो काळ आणि आत्ताचा खरा चॅलेंजिंग हा. कारण या जिल्ह्यामध्ये कोणतीच आज सत्ता स्थानं आमच्याकडे नाही आहेत. आणि आज प्रत्येक ठिकाणी बघितल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री, तुम्ही जर माझ्याकडे नाही गेलात तर तुमका मी निधी देणार नाही, तुम्ही माझ्याकडे या केलात नाही मी ता करणार नाही, अशा भीतीने जे बावरलेले आहेत त्यांना खऱ्या अर्थाने पाठबळ देऊन त्यांना उभं करण्याचा खरा काम करण्याचा आम्ही शिवसैनिक म्हणून करू गोया. कारण आज या ठिकाणी जे चालला तर राजकारणच वेगळ्या दिशेने चाललेला, या राजकारणात वेगळ्या दिशेने चालला. त्यातून बाळासाहेबांचा प्रेम, बाळासाहेबांचे शिवसैनिक आजही जिल्ह्यात भरपूर असत, पण त्या शिवसैनिकांपर्यंत पोचून शिवसैनिकांची विचारपूस करून त्या शिवसैनिकांना परत शिवसैनिक जागो करण्याचं काम खऱ्या अर्थाने आता करण्याची गरज आहे. त्याच आम्ही करणार. एकच मिनिट. आता ह्याच मोडला ह्यो प्रश्न फार महत्त्वाचा की जी परत शिवधनुष्य उचलूक झेपताला काय का नाही? मी जोपर्यंत आज माका काय वाटत नाही आणि माझा आज वय 63 झाला तरी माका अजून 35 सारख्याच वाटतं, कळला. त्यामुळे मी माझ्या असलेल्या सर्व लोकांका शिवसैनिकांका जेवढो वेळ देऊचो तेवढो वेळ देत राहणार. लोकांचे माझा अजून एक सद्गुण असा किंवा दुर्गुण म्हणा, माझं 24 तास फोन असतो. त्यामुळे कोणही शिवसैनिक माझं कधीही फोन लावतं, 12 वाजून दे 2 वाजून दे, जीवजी जागो असतलो जीजी फोन घेतालो. ह्या ज्या लोकांका आत्मविश्वास शिवसैनिकांका असा तो खऱ्या अर्थाने आम्ही देण्याचं काम करतो. जी छोट्या छोट्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असतं. म्हणजे बसस्टॉपसारखा एक विषय आहे तो तुम्ही जागोजागी केलात आणि इतके लोकांचे त्यामुळे काय म्हणतात त्याला, इतके ती मंडळी खुश झाली आणि त्यांच्यासाठी तो एक अत्यंत आनंदाचा आणि सोयीचा प्रश्न होता. त्याचं उत्तर तुम्ही दिलं. ते तुम्हाला कसं सुचलं? कारण मी आमदार असताना बऱ्याच ठिकाणी फिरत असताना जिल्ह्यात जिल्हाप्रमुख असताना पण आमचे ग्रामस्थ कुठेतरी उन्हात, कुठेतरी आमचा असलेला विद्यार्थी कुठेतरी उन्हात बसची वाट बघत बसायचा. मग त्या ठिकाणी आपण छोटीशी काय होईना खेड उभी करावी अशा पद्धतीने मी जवळजवळ जिल्ह्यात 65 शेड उभ्या केल्या एक करून.
पण त्याचा बऱ्याच ठिकाणी फायदा घेतात. बऱ्याच ठिकाणी बसलेले बघितल्यानंतर एक आनंद वाटतो की मी बांधलेल्या शेडचा उपयोग असलेल्या तरुणांना होतो आहे, विद्यार्थ्यांना होतो आहे आणि ग्रामस्थांना होतो आहे. तो एक आनंद निर्माण होतो. त्यामुळे मी तसं करत आलो आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी ज्या असलेल्या शेड उभ्या केल्या, आज या महिलांना पण दिलेले स्टॉल, अजून माझी स्टॉल देण्याची इच्छा आहे. कारण माझी जी असलेली गावित महिला ही प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने सुशिक्षित. आज मी मग परवा आम्ही ई बाईक दिल्या, तेव्हा ऋषिक माहिती असतात की गावात जर आमची गाभीत महिला गेली की गापती नेली असं म्हणायचे आणि तिला विनवायची. पण आता स्कूटरवरून समजा मासे घेऊन गेल्यानंतर मासेवाली आली एवढा तर बोलतील, म्हणजे तो गापतीन ह्या लाजवण्याचा प्रश्न जो कमी होईल. जी एकच फक्त महत्त्वाचा प्रश्न, ह्या सगळा अगदी शेवटाकडे जायचं असताना माझा प्रश्न महत्त्वाचा, आजचा दिवस विशेष अशासाठी महत्त्वाचा की आज घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि अर्थातच तुझं पण वाढदिवस. या देशाक जी मिळालेली ताकद आहे ती संविधाना, कायदा. जिजी उपरकरने जिल्ह्याक काय दिल्यान तर एखादी गोष्ट माझ्या गरजेची काय, माझ्या हक्काची काय, माहिती अधिकारासाठी लढणं. किती RTI प्रकरणं दाखल केलं हे माझा प्रश्न नाही, पण ह्या लढणं आणि लोकांका ती ताकद देणं हे एकदा समजावून सांग की माहिती अधिकार का महत्त्वाचा, आजच्या दिवसात त्याची महत्त्व खूप मोठा. जीजी, कारण आज काय आहे, बऱ्याच ठिकाणी अधिकारी वर्ग आणि अधिकारी असलेले राजकारणी पण नको त्या खोटा काय ती सांगून टाकतात. मी बऱ्याच वेळा राजकारण्यांनी प्रश्न केला की मी त्याच्यावरती अधिकाऱ्यांका RTI टाकतोय किंवा ही घोषणा झाली खरी हा काय, याच्यासाठी किती निधी दिलो हा, याचा शासन निर्णय झालो हा काय, याच्यामध्ये ह्या मिळाला काय. ह्या मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून उत्तर जेव्हा येतात की अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही, अशा प्रकारचा कोणताही निधी उपलब्ध झाला नाही, त्या समोरच्या राजकारण्यात उघडा करून जनतेक दाखवूक मिळतात की बाबांनो हे बघा हे खोटं सांगता, ह्या काहीतरी भरकटता. किंवा अधिकारी जेव्हा काहीतरी भ्रष्टाचार करतात, अधिकारी जेव्हा काहीतरी लोकांका हाताशी धरून काहीतरी करतात ज्या असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांका, त्यावेळी त्या अधिकाऱ्यांका जाब विचारण्याचा प्रश्न या माहितीच्या अधिकारातच मिळू शकतो आणि त्याच्यातूनच अधिकाऱ्यांका आपण दाबू शकतो. म्हणून मी माहिती अधिकार, आज माझ्याकडे माहिती अधिकार कोणत्या विभागाची माहिती नसा तसं नाही, मी प्रत्येक विभाग जेवढे पेपरमध्ये बातमी येतं आहे, मी सकाळी पेपर 5च्या 5 वाचतो आहे. वाचताना सकाळी वरती लिहित आहे RTI, याच्यावर प्रेस घेणे असं लिहित आहे आणि त्याप्रमाणे प्रेस घेतं आहे, RTI करतो. ह्या जास्त गरजेचं आहे. जी होणार म्हणजे आधी पेपर वाचणं आणि प्रत्येकाचं पाठपुरावा घेणं ह्या समजावं. आता ऋषीने छान एक रेफरन्स दिला की आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे. तुमचाही जन्म तोच. मला वाटतं बाबासाहेबांचं विचार आणि आचार तुमच्यामध्ये रुजले, तळागाळातल्या लोकांसाठी मदत करणे. रेफरन्स कसा आहे बघा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं प्रचंड प्रेम म्हणजे अगदी तीर्थरूप तुम्ही मानता आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे तुमच्यावर प्रेम म्हणजे बाबासाहेब बाळासाहेब असं सगळं प्रेम तुम्हाला मिळालेलं आहे. जिजे आता काय तुम्हाला करायचं आहे नवीन, काय तुम्ही राजकारणाचं एक वेगळी दिशा, वेगळा उजाळा हे होणार आहे का, की औरंगजेब झोपला का, छत्रपती शिवाजी महाराजांची हीच जयंती का, असं आपण भांडत राहणार आहोत आणि असं करणार आहोत. तर मग समाजाचं काय असं तुम्हाला प्रश्न पडतो का आणि आम्ही काय करायचं अशा वेळेला? नाही, असा काही प्रश्न होत नाही. समाजात लोकांना जागृत करणं आणि लोकांना जागं करणं हे आमच्यासारख्या राजकारणी किंवा समाजकारण्याचं काम आहे. कारण काही वेळा लोक झोपल्याची सोंग घेतात, पण त्यांना जागं करण्याची गरज असते आणि जागं करून त्यांना योग्य रीतीने योग्य पद्धतीने सांगण्याची गरज असते. ते जर सांगितलं नाही तर त्यांना कळणार नाही. म्हणून काही वेळा झोपलेल्या मतदारांना, ग्रामस्थांना जागं करून बा तुम्ही हे असं चुकताय, हे असं होण्याची गरज आहे, हे सांगण्याची गरज आहे. म्हणून त्या ठिकाणी मी जेवढं प्रयत्न करायचे आहेत. आता मी निवडणूक लढवीन न लढवीन हा विषय वेगळाच आहे, पण लोकांना जे असतील त्यांना मदत करणे, त्यांना आपल्याबरोबर असलेले सवंगडी कुठेतरी लोकप्रतिनिधी होणे, आपल्याबरोबर असलेल्या कोणतरी माणसांनी जिल्हा परिषद सदस्य व्हावं, पंचायत समिती सदस्य व्हावं, सभापती व्हावं, आमदार व्हावं, ही आज माझ्या मनामध्ये मी इच्छा करून मी काम करतो. अगदी. माझ्याकडनं मी शेवटचा प्रश्न विचारतोय.
ज्यावेळी शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी प्रबोधनकारांनी सांगितल्याने की आजपासून मी माझा बाळ महाराष्ट्राला दिला आहे. 10 वर्षापूर्वी एक इलेक्शन झाला, त्याच्यात बाळासाहेबांनी सांगितल्याने आजपासून मी जी तुमका दिलंय जीजीक निवडून आणा म्हणून. बाळासाहेब आज असत की नाही त्याच्यावर 2 विचार प्रवाह असतील. जर तुम्ही नायत म्हटलं असतं समोर भाई गोवेकर असत, ते कोण असत, तो कोणाचा विचार हा? हरीसारखं लढणारं वैभवसारखं लढणारं माणूस म्हणजे नेमकं कोणा? एकच प्रश्न, बाळासाहेबांबद्दलची भावना ती ज्योतय माझ्यासमोर दिसता. काय बाळासाहेबांका शब्द देशाल आजच्या वाढदिवशी? बाळासाहेब होते. बाळासाहेबांसारखं नेतो परत होणे नाही. त्यांनी भरपूर आमका प्रेम दिला. प्रेम देण्यापेक्षा पूर्वी आम्ही बाळासाहेबांच्या खाली मातोश्रीचे बघितल्यानंतर आमका असा सुख मिळायचा, आनंद मिळायचो की आम्ही आज मातोश्री बघून येलो. कोणाबरोबर का होईना आतमध्ये मातोश्री जाऊ मिळाला का नसून दे, पण मातोश्री बाहेर बघून येलो. आम्ही 4 इकडच्या शिवसैनिकांना सांगत होतो की मी आज मातोश्रीपर्यंत जाऊन येलो. ह्याला कौतुक होता. त्या कौतुकातून आता शिवसेना जरी बाळासाहेब नसले तरी बाळासाहेबांचे विचार अजूनही लोकांच्या मनामनात असत. जे आज थई गेले आहेत, कोण थई गेले आहेत, त्या सर्वांच्या मनात बाळासाहेब असत. कोणाच्या मनात बाळासाहेब गेले नाहीत असत. आणि प्रत्येका जिल्ह्यातले कोणीही मोठे नेते असून दे, त्या नेत्यांना बाळासाहेबांनीच घडवल्याने, बाळासाहेबांनीच मोठा केल्याने. तसं आमका पण बाळासाहेबांनीच मोठा केला आणि बाळासाहेबांनी आमका नावारूपाक आणलो. शिवसेना नसती तर आम्ही नावारूपाक गेलोच नसतो. शिवसेना प्रमुखांनी शिवसेना काढली, ती मुंबईतल्या लोकांसाठी नसून ती नंतर लोकांना कळली की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी शिवसेना असण्याची गरज आहे. आणि ती लोकांना आम्ही पटवून दिली आणि लोकांना पटली, म्हणूनच 2दा सत्ता येईल. जीजी, आज तुमचा वाढदिवस आहे. तुमच्यासारखे अनेक जीजी तुम्ही तयार करा. ऋषीसारखा याच मातीत वाढलेला खमका पत्रकार जो सातत्याने हे प्रश्न आपल्या वाणीतून, आपल्या धारदार लेखणीतून मांडत असतो, त्यामुळे तो आहे. आम्ही आहोत. हे प्रश्न सातत्याने तुमचे पुढे नेण्यासाठी मुलाखतीचे कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकतो. आमचे कवी मित्र प्रसाद आहेत, प्रसाद कुलकर्णी, तेही व्यथा त्यांच्या शब्दातून मांडतील. इतक्या सगळ्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. आम्ही तुम्हाला काय देणार? आम्ही तुम्हाला शुभेच्छा देणार, तुमची ताकद वाढवणार. म्हणून तमाम आज इथे उपस्थित असलेल्या सर्वांकडून आणि माझ्याकडून तुम्हाला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रसाद कुलकर्णी, तुमची क्षमा मागून 4 ओळी मी लिहिलेल्या आहेत, त्या तुम्ही मान्य करा. कुशल संयमी धीरोदात्त अंतरंग दिलखुलास. कुशल संयमी धीरोदात्त अंतरंग दिलखुलास. बुद्धिवंत स्पष्ट बोलणे वाणी तरीही मिठास. कृतिशील कार्यमग्न हा. कृतिशील कार्यमग्न जो अखंड अपरंपार. बुद्धी धैर्याचा संगमजे उपकर कुलीन. जीवाचे जीवलग जीजी आमचे परशुराम, आमचे परशुराम. धन्यवाद सर. तर असा हा सुंदर प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होता. मलाही माहिती आहे वेळेचं बंधन आहे आणि खूप गावातनं महिला आल्या आहेत, त्यांच्यासाठी परत घरी जाण्याची वेळी महत्त्वाची असते. तूर्त आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांसह आणि बाळासाहेबांचं एक वाक्य सांगून ही मुलाखत थांबवतोय. बाळासाहेबांनी एकच वाक्य म्हटलं होतं, नंतर ती त्यावेळच्या हिंदी न्यूज चॅनलची हेडलाईन झाली होती, ज्यांना त्याचा अर्थ 2 दिवसांनी कळला. जीजी ऊपर कर. बाळासाहेब एवढंच बोलले होते आणि हेडलाईन 3 दिवसांनी कळली होती. शुभेच्छा अशाच दीर्घायुष्याच्या. तुमच्या दोघे आमचे तुम्ही आम्ही गावलेच असाच. हे मॅडम कणकवलीच्या आहेत, आमच्या नानू प्रबोधितांच्या पहिल्यापासून तो मित्र. बर जीजी, एक फक्त आमच्या नाही आभार बिभार काही नाही. आभार कसले, आम्हीच तुमच्या ऋणात आहोत. फक्त बायकोसाठी एक छान उखाणा घ्या आजच्या दिवशी. उखाणा घ्या. एवढा घेतला नाही उखाणा मी कधी घेण्याचा प्रयत्न घ्यायचं की नाही? टाळ्या वाजवा. घ्यायलाच पाहिजे. नाही घ्यायलाच पाहिजे. ते एक छोटा उखाणा असतो तो माहिती आहे मला. नाही भाजीत भाजी मेथीची ना. नाही इथे मासे मिळतात त्यामुळे मेथी नको आम्हाला. अजून काय मला आता तुम्ही शिकवलात तर बरं. बरं, मी सन्मानानं प्रणालीताई तुम्हाला इथे आमंत्रित करते. या माऊलीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, तर तिला मी सन्मानानं इथे बोलवते. जीजींच्या मागे एक खमकं नेतृत्व,
कधी आई, कधी बहीण, कधी सखी, कधी प्रेयसी, कधी भांडणारी कजाक बायको, सगळी रूपं म्हणजे भांडणारी नाहीच. आहा, आत्ता खरं जोडी तुझी भांडली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. जोरदार टाळ्या. आता घ्यावाच लागेल. आता इलाज, आता सोडणारच नाही आम्ही तुम्हाला. कोणाला? तुम्हाला. नाही मला- तर ती त्या घेणारच आहे, तुम्ही ती घ्या. घेणार आहे. हा? नाही, नाही तर मग 10 लाखाचे हिऱ्याचा हार काय परवडते बघा. रिटर्न गिफ्ट. मॅडम तुम्ही घ्या. बरेच वर्ष नाही घेतला, घ्या. गुण तुम्ही काहीही घ्या, सारा नाही सोडणार. घरात जवळ होता जवळ जवळ. माईक माईक. घरात होता कोनाडा, कोनाड्यात होता पैका. जीजी उपरकरांचं नाव घेते, सर्वांनी ऐका. वा वा, थँक्यू. क्या बात आहे. चला, काय बोला. पेय गोल्ड स्पॉट प्रणालीला केलं प्रसन्न ऑन दी स्पॉट. चालेल चालेल चालेल. मस्त मस्त. तुम्हाला आणि- खूप शुभेच्छा. आणि आपण मुलाखतीचा कार्यक्रम थांबतो. यानंतर शुभेच्छा किंवा गावावरून आली असते. फक्त लाईट द्या. कोण आहे? सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये.
सर्वांनी कृपया मंचाजवळ यावं.
महिला मत्स्य व्यवसाय संस्थेच्या सर्व महिला यांनी त्या खाली जे स्टॉल ठेवलेले आहेत तिथे थांबावं सगळ्यांनी. सर्व महिलांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आपले जे सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला 10 स्टॉल आजच्या वाढदिवसानिमित्त प्रदान करण्यात येणार आहेत. त्यानिमित्त आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. पत्रकार बंधूंनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहावं. 5 मिनिटात तो कार्यक्रम संपवणार आहोत. स्टॉल प्रदान करायचे आहेत. मच्छीमार संस्था
असं दिसतं कसे दिसतं एक हुक लावलं हुकला अडकव